कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या गणपतीच्या दिवसात जे मोदक होतात ना ते बाकीच्या दिवसात केले ना तर होत नाही गो। मग कशा 2 काय आणि 4 काय मोजायचा कशा किती मोदक खाल्ले ते। करे करे। आणि बरा उमा या सगळ्याचा श्रेय ना तुका जाता। हा नाही म्हणजे कसा माझ्यासाठी खास चारोळी न घातलेला पुरण ठेवलास बाजूला आणि त्याचे मोदक केलेस ना तापरा केला जा। मला चांगली कधी चारोळी का नाही आवडत ग? अहो आवडत नाही असं नाही, पण एखादी कुचकट चारोळी येली ना पदार्थात तर ना माझ्या तळपायाची आग ना एकदम मस्तकात जाता। पदार्थाची चव कशी एकदम किरकिरी होऊन जाता ना। परफेक्ट बोलली, करेक्ट, एकदम करेक्ट बोलली लाली। तसंच आहे ना घरामध्ये सुद्धा अशी ना कुचकी चारोळी असली ना घरातलं वातावरण ना असं किरकिर होऊन जातं। पण तुला हे सांगून काय उपयोग? आता काय केलंय मी? हा काय केला मी? आता कोणाशी पुस्तक बोलत नाही वागत नाही तरी माका कशात बोलतात? काय बोलतेस काय लाली? गे बाय माझे लाली, खरं बोलतो तू? तू सगळ्यांशी चांगली वागते। जरा एकदा स्वतःच्या मनाला विचार। ते जाऊ देत ना, आज तू कोणाकोणाशी चांगली वागली आहेस ते तरी आठव। तुम्ही तर आता ना उगाच लाली ते भाऊजी, अहो जाऊ दे ना, कशा उगाच लालीताईंका त्रास देतात? लालीताई सगळ्यांशी चांगल्याच वागतात। लालीताई माका सांगा, तुम्ही मनापासून मोदक खाल्लास ना तर मग त्यातच आला ना सगळा। काही कोणाचं मनाक लावून घेऊ नका तुम्ही। हा पण ज्याचं श्रेय त्यालाच द्या लालीताई, हो ना उमाताई? अच्छा म्हणजे मंजू तू केले होतेस मोदक? अरे वा मंजू, अगो तुझ्या हाताची चव दिवसेंदिवस वाढत चालली। मग हे सगळं ओवीला सांगा, कारण आज सारण करणं, उकड काढणं, मोदक वळणं सगळं एकट्या ओवीने केलंय। आणि हो, तुम्हाला चारोळी घातलेली आवडत नाही हे सुद्धा आम्ही कोणी तिला सांगितलं नाही हा, ते सुद्धा सांगून टाकते तुम्हाला। होय काय? तिने केले मोदक? म्हणजे खरं तर आम्ही सांगणारच नव्हतो तुम्हाला, नाहीतर पुन्हा तुम्हाला वाटलं असतं की ओवी उगाच गोड गोड वागून तुम्हाला मस्का मारते म्हणून। लाली, श्रीनूची निवड चुकलेली नाहीये याची जाणीव आज ना उद्या तुला नक्की होईल। बाप्पा, फक्त त्याला फार वेळ लावून पोरांच्या प्रेमाची आणखीन परीक्षा घेऊ नकोस रे बाबा। अहो झाली काय चहा? ती पिल्याशिवाय काय बरा वाटणार नाही माका। माका ठाऊ खा, हे बघा तयारच घेवा। उमा, सकाळपासून बघते काहीतरी खुडबुड चालली आहे, काय काय चाललंय काय? अहो गौरीक दागिने लागतात ना, ते तयार करीत होते। म्हटलं आयत्या वेळी घाई नको म्हणून सकाळी सकाळी तयार करीत होते। दरवर्षी कशी दायची असायची ना, काही चुकला तर सांगू, आता तसा नाही। आपल्याकडे सगळं आठवून आठवून करूचा लागतं। हौशीसारखा हातात धरून शिकवलं दायची ना, आणि अशी अचानक गेली सोड। आज दायची आपल्यात असती तर त्यांना केवढा आनंद झालो असतो। निशी 2 जीवांची आय कळल्यावर निशी 5 मिनिटं सुद्धा एकटा सोडला नसता त्यांनी। सतत त्याची काळजी घेत राहिली असती, काय हवा नको ते सगळं बघत राहिली असती। खरंय तुमचं उमा, आईची आठवण येली नाही असं एक दिवस पण गेला नाही। पण एक सांगू, आपण सगळे सणवार व्यवस्थित पार पाडतोय ना, याकडे तिचं जिथं कुठं असेल ना तिकडनं लक्ष असत बघ, माका खात्री आहे। बरं उमा, माका सांगा, गौरीसाठी काही जिन्नस लागतात, वस्तू लागत असतील तर आता सांगा, मी बंधूला पाठवतो आणि मागवून घेते ना। नाही नको, श्रीनू माका सगळं आणून देणार। माका खरं तर
वेगळीच काळजी सतावता. नाही म्हणजे गौर कोण आणणार? निशी तर आता गरोदर हा, लालितांका जाणूची लागत, पण त्याच्यासाठी दुसरी माहेर वाशिन पण लागत ना. मग त्याच्यासाठी काय करणार? मी काय म्हणते, छाया फोन करून बोलवलं तर चालत काय? नाही म्हणजे गावातलेच एक माहेर वाशिन म्हणून म्हणते. असं तर काय डोक्यात चालत नाही. काय होणार काही कळत नाही आम्हाला. उमा, एवढा कसला विचार करतास? ओवी हा ना घरी, ती आणेल गौर. पण लालिताई त्यांना चालणार आहे काय? बघा उमा, उगीच बाहेरच्या कोणाक बोलवू नका. ओवी आता आपली मुलगी हा, आणि गेल्या वर्षी ओवीनीच आणली ना गौर निशी बरोबर जाऊ. हा, तर त्यावेळेला जरा काही लोकांचा विरोध होता या गोष्टीसाठी, मान्य. पण आता ओवी घरची मुलगी या हक्काने आणूच शकते ना गौर. आणि त्यातून लालिताई काय बोललाच तर माझं नाव सांग, मी समजावून सांगेन ते. तुम्ही काळजी करू नका. ओवी, अगं हे नीरज मुंबईला परत गेलेत वाटतं. त्याचं घर बंद दिसतंय. हो आय गेस. त्या निशीने इतकं सरळ सांगितल्यावर तो इथे राहून तरी काय करेल? काय होऊन बसलं ग हे? ह्या मेघनाबाईंच्या अशा वागण्यामुळे ना नवरा बायकोंमध्ये दुरावा आलाय. त्यात नीरजला काहीच माहित नाहीये आणि आपली निशी ती काही सांगू देत नाही. ह्या मेघनाबाई अशा का वागल्या असतील ग? ना तेच तर. आय मीन, त्यांना निशी इतकीच पसंत नव्हती तर त्यांनी आधीच सांगायला हवं होतं ना. त्यांनी असं खोटं वागून ना दोघांचंही लाईफ स्पॉइल केलं. आणि नीरज बिचाराला तर काही माहित पण नाही, त्याची काहीच चूक नाहीये. त्या आपल्या विहीणबाई आहेत ना, म्हणून आपण गप्प बसलो. त्या मेघनाबाई, त्यांच्या मनात तर नुसतं कपटच भरले. स्वतःच्या नातवंडाला मारायचा विचार कुणी कसा करू शकतं ग? मंजू, ह्यात ना नीरज रावांची चूक हा. अगो, त्यांनी प्रेम केला होता ना निशीवर, मग हे काय झाला? हा, असं आईच्या पदराआड कशा क्लपतात ते? हा, सांगून टाकायचा ना मेघनाबाईंका, माका माझा बाळ आणि निशी दोन्ही पण वयहत, आणि तुका ते दोघे नको असत तर माका विसरून जा, असं सरळ सांगून टाकायचा ना. असा निर्णय जर त्यांनी घेतला ना तरच त्यांचा आणि निशीचा संसार सुखाचा होईल. हा, झाली आता, पण तो असं कसं करेल? मेघना आंटी कितीही चुकीच्या वागल्या तरी मॉम आहेत ना त्याच्या. तो त्याच्या मॉमला कसं दूर करेल? अँड निशीच्या बाबतीत एक नवरा म्हणून जशी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तशी एक मुलगा म्हणून पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अँड निशीचंही हेच म्हणणं आहे की त्याने तिच्यासाठी त्याच्या मॉमला सोडून नये. अँड समवेअर मलाही असंच वाटतं. झाली हत्या हा मेघना आंटींचा डिसिजन आहे. त्यांचा इगो की त्यांच्या मुलाचं सुख, हा नीरजचा डिसिजन नाहीये. अँड रिमेंबर, मावशी नेहमी सांगते, नाती ना रांगोळी सारखे असतात, एकमेकांशी जोडलेले, प्रेमाच्या कलर्सने सजलेली. निशी आणि नीरजच्या लाईफमध्ये अजून रंग भरायचे की त्यांच्या नात्याची रांगोळी विस्कटायची, हे आता फक्त मेघना आंटींच्याच हातात. एकदम बरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.